पिल्लू चल करूया घाऱ्या. तर आज मी करणार होते लाल भोपळ्याच्या घाऱ्या. घाऱ्या म्हणजे तेच हो, घारगे घाऱ्या तेच करणार होते मी आज, आणि ते पण फर्स्ट टाइम. तर तुम्हाला वाटेल सारखंच कसं फर्स्ट टाइम म्हणत्या. तर हो, बारकी मुलं असल्यामुळे मला कधी हे करायला जमलंच नाही, आणि आमच्या इकडे सहसा केलं जात नाही. कोल्हापूर साईडला जास्त केलं जातं, त्याच्यामुळं मग मी पहिल्यांदाच हे करत होते. भीती होती मनात, कसं होतंय काय माहित, पण तरी पण म्हटलं चला करूया. त्याच्यासाठी पहिल्यांदा ना भोपळा कट करून घेऊन त्याचे छोटे छोटे पीस केले, आणि त्यात जर असा गुळ घालून ना एक 15-20 मिनिटं बारीक गॅसवर ते पूर्ण असं शिजवून घेतलं गिर होईपर्यंत. आणि त्याला ना गव्हाच्या पिठात जरा असं मीठ टाकून मळून घेतलं, आणि त्याच्यानंतर ना अशा छोट्या छोट्या घाऱ्या तयार केल्या आणि लगेच तळून घेतल्या मंद आचेवर. खरं एवढा वेळ लागला ना मला हे करायला, पूर्ण माझे 2-3 तास गेले ह्याच्यात. त्याच्यानंतर झालं, चूक माझी एक झाली, मी कढईत तळायला पाहिजे होत्या, त्या पातेल्यात तळून घेतल्या. असो, चुकीतनच तर माणूस घडतो हे म्हणायचं, आणि पुढच्या वेळेस ह्याच्यापेक्षा चांगल्या बनवायच्या. त्यानंतर मग दुपारी जरा मी ट्राय केल्या, मी खाल्ल्या नव्हत्या केल्यापासून. 1-2-3 तासानंतर मी खाल्ल्यावर बघितलं तर खरंच मस्त झाल्या, पण त्या संपून गेल्या लगेच. कारण मी ना मम्मीला दिल्या, माझ्या सासूला दिल्या, परत दारात पोरं खेळत होती त्यांना पण सगळ्या देऊन टाकल्या. त्याच्यामुळे का नाही सगळ्या संपून गेल्या. तसं तर ह्या 4 दिवस राहतात, आणि चहा सोबत तर एक नंबर लागतात. आणि ना नारायणीच्या पप्पानं पण आवडीनं खाल्ल्या, आणि मला सांगत होते मी ह्याच्या आधी कधी खाल्ल्या नाही, पण तू केलेलं जरा बऱ्या झाल्या. आणि हे ऐकून ना मला जरा असं बरं वाटलं.